सोलापूरमधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। ही घटना माढा तालुक्यातील लवळ इथं घडली असून संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेत बाळासाहेब पितांबर पाटील हे मयत झाले असून याबाबत निखिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा सौरभ बाळासाहेब पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास सापटणे भोसे येथे राहत्या घरी फिर्यादीचा भाऊ सौरभ पाटील याने मला काही जॉब नाही, मला उद्योगधंदा करून द्या म्हणून वडिलांना शिवीगाळ करून भांडण करत मारहाण केली। वडिलांवर हात उचलला। त्याच्या नेहमीच्या शिवीगाळ मारहाणीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या वडिलांनी लवळ शिवारात ढोरे वस्तीजवळील रेल्वेच्या समोर ते गेले आणि आपली जीवनयात्रा संपवली। त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला। त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्यास सौरभ याने प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटलेले आहे। आरोपी मुलगा सौरभ याने मागील काही वर्षापूर्वी वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटकमध्ये मोठी रक्कम देऊन प्रवेश घेतला होता, परंतु तेथूनही हा मुलगा अर्धवट शिक्षण सोडून घरी परत आला होता। त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद व भांडणे होत होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिलेली आहे। वडील हे त्या मुलासाठी किती झटले, परंतु मुलांनी काय केलं, अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत। या घटनेमुळे हळहळ व्यक्त सुद्धा केली जात आहे।